गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता आपण भाषा आकलन चे उद्देश म्हणजे भाषा आकलनाचे उद्देश काय आहेत किंवा भाषा मूल्यमापनाचे उद्देश काय आहेत, आपण भाषेचं मूल्यमापन का करतो या संदर्भात, भाषा कोणती असेल, जगाच्या पाठीवर कुठलीही भाषा असेल त्याचं मूल्यमापन आपण का करतो या संदर्भात आलेले जे अर्थपूर्ण पॉइंट आहेत ते आपण बघूया. पहिला पॉइंट दिलेले, बच्चों की गलतियां बताती है बच्चा सीख रहा है. म्हणजे गलतिया म्हणजे काय, चुका, त्याला त्रुटिया पण म्हटलं जातं. म्हणजे मुलांच्या ज्या चुका आहेत, आता उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी बोलतोय, तर बोलत आहे आणि बोलत असताना त्याच्या चुका होत आहे, मग आपण चुका होत आहे मग आपण असं समजायचं का तो चुकीचा बोलतोय. या चुकांमधून आपल्याला नक्की समजतं का तो काय करतो, भाषा बोलण्याचा प्रयत्न करत आहे. आता उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी गणित सोडवत आहे, त्याने केलं 2+2 काय केलं, त्याने 5 केलेले, त्याची चूक झालेली. पण या चुकांमधून तुम्हाला एवढं लक्षात येईल का हा विद्यार्थी काय करतोय, गणित सोडवण्याचा प्रयत्न करतोय ना, प्रयत्न करतोय म्हणून चुका होत आहे. आणि जर प्रयत्नच केला नाही तर, प्रयत्नच जर केला नाही म्हणजे तो विद्यार्थी शिकत आहे का. म्हणजे जर विद्यार्थी जर शिकत असेल किंवा विद्यार्थी भाषा बोलत असेल तर त्याच्या चुका पण महत्वाच्या असतात, कारण चुका काय सांगतात, तो विद्यार्थी प्रयत्न करत आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे, भाषा आकलन असेल किंवा कुठलाही विषय असेल त्याच्या चुकांना पण महत्व दिलं पाहिजे आणि ह्या चुका का होतात या मागील कारण आपण शोधली पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट दिलेला बघा, बच्चों की भाषा प्रगति के बारे में अभिभावकों और अन्य शिक्षकों को बताइए. म्हणजे काय, तुमच्या वर्गात जे विद्यार्थी आहेत, आता विद्यार्थी, आता आपण काय करतो, प्राथमिक स्तरावर शिक्षक होण्यासाठी सीटेट देत असतो. मग त्या विद्यार्थ्यांचं प्रगती के बारे में म्हणजे तो विद्यार्थी किती चांगल्या प्रकारे भाषा बोलतो, कशा प्रकारे बोलतो याचं कौतुक तुम्ही करा. अभिभावक म्हणजे त्याचे जे पालक आहेत, त्याचं पालन पोषण करणार आहेत, त्यांना पण सांगा. आणि तुमच्या वर्गात जे अन्य शिक्षक आहेत, म्हणजे वर्गात म्हणजे स्टॉप रूम मध्ये जे शिक्षक आहेत त्यांना पण माहिती सांगा का आज विद्यार्थी किती छान बोलतात. म्हणजे काय होईल, याच्याने काय होईल, त्या विद्यार्थ्यांचं कौतुक करणार आणि त्या विद्यार्थ्यांना काय सकारात्मक प्रोत्साहन देणार, त्याला पुनर्बलन पण असं म्हटलं जातं. म्हणजे कळालं आकलनाचा उद्देश काय आहे, म्हणजे पहिलं काय, चुका आपण समजून घ्या आणि दुसरा उद्देश काय आहे का त्या आकलन झाल्यानंतर ती भाषा विद्यार्थी कसा बोलतो याचं मूल्यमापन करा, त्याच्या अभिभावकांना पण सांगा आणि शिक्षकांना सांगा. हे 2 उद्देश झालं. आता आपण आकलनाचा तिसरा उद्देश बघूया. आता आकलनाचा उद्देश काय, जेवढं बारकाईने समजून घ्या म्हणजे मग तुम्हाला विचारला जाऊ शकतो आकलन का मुख्य उद्देश काय, मग हेच उद्देश तिथे दिले जातात. भाषा सीखने के संदर्भ में बच्चे की विशेष आवश्यकताओं की पहचान करना. मग आता मूल्यमापन कसं करायचं, आता फक्त भाषा येते यासाठी मूल्यमापन करायचं का, तर मूल्यमापन बच्चों भाषा सीखने के संदर्भ में बच्चों की विशेष आवश्यकताओं की पहचान करना. म्हणजे विद्यार्थ्यांना नेमका चुका कुठे होत आहेत, त्याला नक्की गरज का भासते. आता उदाहरणार्थ विद्यार्थ्यांना आपण डायरेक्ट बॉल शब्द शिकू शकतो का, डायरेक्ट BLL डायरेक्ट शिकू शकत नाही. मग आपण गरज काय आहे, मग आपण काय करतो, उदाहरणार्थ तुम्ही वर्गात बॉलचं चिन्ह दिलं, मग तुम्ही काय करायचं, विद्यार्थ्यांना भाषा आवश्यकता आहे ना, मग बॉल हा शब्द त्यांच्या लक्षात का राहत नाही, कॅट हा शब्द, मग आधी काय करा, त्यांना संबोध द्या म्हणजे काय, मूर्त स्वरूपाच्या वस्तू द्या आणि त्याच वस्तूला जोडून काय करा, तो शब्द शिकवा. म्हणजे लहान मुलाला आपण काय देतो, दूध देतो किंवा पाणी देतो, ग्लास हातमध्ये घेतो आणि काय म्हणतो, दूध घे, पाणी घे. म्हणजे याचा अर्थ काय केलं, तुम्ही समजा हा ग्लास आहे, या ग्लास मध्ये काय आहे, दूध आहे, काय दूध आहे, पण तुम्ही दूध म्हटले तर विद्यार्थ्याने म्हणजे त्या लहान बालकाला काय केलं, ही संकल्पना याच्याशी जोडली म्हणजे मूर्त वस्तूशी जोडली. म्हणजे काय करा, भाषा सीखने के संदर्भ में बच्चों की विशेष आवश्यकताओं की पहचान करे. म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याला, कुठल्याही विद्यार्थ्याला भाषा शिकण्यात जर कुठे अडचण येत आहे, त्या अडचणी समजून घेण्यासाठी पण आपण आकलन करतो, मूल्यमापन करतो. झाला तिसरा पॉइंट पण क्लिअर. भाषा सीखने और सिखाने की प्रक्रिया अच्छी बनाए. म्हणजे काय, भाषा शिक्षणाची जी प्रक्रिया आहे ती आपण चांगली बनवली पाहिजे ना. नुसतं भाषेचं शिक्षण द्यायचं मग मी काय करेल, फक्त फळ्यावर लिहून देईल का, नाही. तर भाषा शिकण्यासाठी तुम्ही काय केलं, जसं मी प्रक्रिया चांगली बनवणे म्हणजे काय, मूर्त वस्तूंचा वापर करा, त्यांना संबोध द्या, त्यांना त्यांच्या भावना समजून घ्या, त्यांना स्वतः काही शब्द बोलू द्या
आणि काय करा, भाषा सीखने की प्रक्रिया अच्छी बनाई म्हणजे काय, ज्या ठिकाणी व्याकरणिक शब्द जास्त आहेत त्यांचा वापरावर बल देऊ नका. प्राथमिक स्तरावर ज्या ठिकाणी व्याकरणिक शब्दांचा जास्त वापर केला जातो त्या शब्दांवर भर देऊ नका. विद्यार्थ्यांना म्हणजे सोप्याकडून घेऊन चाला, सामान्यकडून विशिष्टाकडे घेऊन जा. म्हणजे काय करा, तुम्ही भाषा शिकण्याची जी प्रक्रिया काय बनवा, सोपी बनवा, सोप्याकडून कठीणाकडे बनवा. विद्यार्थ्यांना छोटे छोट्या शब्दांकडून मोठ्या शब्दांकडे घेऊन जा, म्हणजे व्याकरणिक नियमावर बल देऊ नका. त्याच्यानंतर पॉइंट बघा, भाषा आकलन में देखना बच्चा उस भाषा को बोलचाल में प्रयोग कर पा रहा या नहीं. म्हणजे भाषा आकलन जेव्हा तुम्ही करताय तर भाषा आकलन फक्त काय, तर तुम्ही फक्त विद्यार्थ्याला तो विद्यार्थी त्या भाषेमध्ये बोलू शकतोय का त्याचा प्रयोग करणे. प्रयोग करणे म्हणजे काय, विज्ञानाचे प्रयोग नाही. प्रयोग करणे म्हणजे त्याला त्याच्या मनातील भावना व्यक्त करता येतात का कोणामध्ये, जी भाषेचं मूल्यमापन तुम्ही करत आहेत. उदाहरणार्थ इंग्रजी आहे, हिंदी आहे, मराठी आहे, तमिळ आहे, तेलुगू आहे, कुठली भाषेचं तुम्ही मूल्यमापन करताय. पण जर त्या विद्यार्थ्याला तो भाषा प्रयोगच येत नसेल, त्याच्या भावना जर त्या भाषेमध्ये व्यक्तच करता येत नसेल, तर खरंच तुम्ही त्या भाषेचं मूल्यमापन केलं का. आता आपल्याला इंग्रजीचं, आता आपण प्रायमरी पर्यंत इंग्रजी, कोणता विद्यार्थी इंग्रजीमध्ये बोलला नाही, कोणता विद्यार्थी इंग्रजीमध्ये बोलला नाही, तरी शिक्षकाने काय केलं, सगळे विद्यार्थी इंग्रजीमध्ये हुशार आहेत हे मार्कशीटवर लिहून दिलं. मग मला सांगा, हे मूल्यमापन योग्य केलं का अयोग्य केलं. अयोग्यच केलं ना. कारण जर तो विद्यार्थी त्या भाषा संबंधी प्रयोग जाणत नाही, ते भाषा अभिव्यक्त त्याला होता येत नाही, आणि तुम्ही कुठल्या अनुषंगाने मूल्यमापन केलं का त्या विद्यार्थ्याला इंग्रजी चांगलं येतं. मुद्दा कळाला. म्हणजे भाषा आकलनाचा मुख्य उद्देश काय आहे का, त्या विद्यार्थ्यांना काय केलं पाहिजे, बोलचाल में भाषा प्रयोग, म्हणजे इतरांशी संपर्क करताना त्या भाषेचा जर त्याला उपयोगच करता येत नसेल तर त्या भाषेचं मूल्यमापन आपण योग्य केलं का, अजिबात केलं नाही. म्हणजे मूल्यमापन काय झालं पाहिजे, भाषेचं मूल्यमापन म्हणजे काय, ती भाषा मध्ये त्याने आपले विचार व्यक्त केले पाहिजे. बोलचाल में प्रयोग कर पा रहा या नाही, तो विद्यार्थी बोलू शकतो का नाही बोलू शकतो हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर पॉइंट बघा, बच्चा भाषा प्रयोग के माध्यम से अपने विचार व्यक्त कर पा रहा है. म्हणजे वरच्याच पॉइंटला अनुसरून काय, म्हणजे विद्यार्थ्याने काय केलं पाहिजे, बच्चा म्हणजे सगळे मुलं मुली सगळे त्याच्यात. म्हणजे मुलांना भाषेचं जर तुम्ही आकलन करायचंय तर सगळ्यात महत्वाचं त्याचे विचार महत्वाचे समजले पाहिजे ना. आता उदाहरणार्थ तुम्ही इंग्रजी भाषेचं मूल्यमापन करताय आणि जर त्या विद्यार्थ्याला इंग्रजीमध्ये काहीच सांगता येत नाही, त्याच्या भावना पण त्याला व्यक्त करता आल्या नाही, आणि जरी तुम्ही म्हणताय का नाही हा हुशार विद्यार्थी इंग्रजीमध्ये आहे, पण कशाने हुशार आहे, काहीच बोलला नाही, तर आपल्याकडे काय होतं, फक्त मार्कशीटवर मार्क बघितले जातात. तोंडी परीक्षा घ्या. आता समजा आपली इंग्रजीची तोंडी परीक्षा आहे, इंग्रजीची तोंडी परीक्षा आहे, फक्त आपण काय करतो, 2-3 शब्द विचारून घेतो, बॉल कॅट बॉल, आणि झालं याला लगेच मार्क देऊन दिले 10 पैकी 10. मग मार्कशीटवर तोंडी परीक्षेमध्ये याला 10 पैकी 10 मार्क मिळाले. त्याच्या पालकांना वाटतं वा माझा विद्यार्थी तोंडी परीक्षेमध्ये पास आहे, खूप चांगले मार्क आहे. पण जर त्या विद्यार्थ्याला त्याचे विचार सांगता येत आले नाही तर हे मूल्यमापन काय कामाचं. मुद्दा कळाला. म्हणून भाषेचं मूल्यमापन करत असताना विद्यार्थ्याने व्यक्त होणे, अभिव्यक्त होणे, विचारांचं प्रकटीकरण करणे याला फार महत्व असतं. त्याच्यानंतर पॉइंट बघा, बच्चा अटक कर पढ़ रहा है, इसका मतलब बच्चा समझकर पढ़ने की कोशिश कर रहा है. मग तुम्हाला असं येऊ शकतो का बच्चा अटक कर पढ़ रहा है. आता मग तुम्हाला काय येतं, एखादा विद्यार्थी आटकट वाचन करतोय बा, अडथळत, मग तुम्ही काय समजायचं, तो विद्यार्थी चुकीचा आहे, त्या विद्यार्थ्याला ज्ञान नाही, त्या विद्यार्थ्याला पुढे काही येणार नाही. तर तो विद्यार्थी अटक कर पढ़ रहा है, इसका मतलब क्या है का मुलं काय करतात, आपण पण बघा एखादा शब्द जर आपल्याला नाही समजला तर आपण थोडा परत तो रिपीट करतो. रिपीट का करतो, आपण चुकीचे वाचतोय म्हणून नाही, तर आपण काय करतो, त्या प्रश्नाचा म्हणजे त्या शब्दाचा अर्थ समजण्यासाठी तो काय करतो, रिपीट वाचत असतो किंवा अडखळत जातो. म्हणजे काय, ज्या वेळा तुमचं असं लक्षात येईल का बच्चा अटक कर पढ़ रहा है, इसका मतलब बच्चा समझकर पढ़ने की कोशिश कर रहा है. म्हणजे काय, विद्यार्थ्याला वाचन, आपण पण समजा वाचन करत असतो, एखादा शब्द जर
आपल्याला नाही समजला तर आपण परत त्या शब्दावर येतो. मग विद्यार्थी पण प्राथमिक स्तरावर तसेच असतात. विद्यार्थी ज्या वेळा तुम्हाला वाटतो का हा विद्यार्थी अडखळत आहे, अडखळतो का बरं आहे, कारण त्याला तो अर्थ समजून घ्यायचा आहे ना. आता उदाहरणार्थ हा समजा इसका मतलब, मतलब शब्द नाही समजला तर तो विद्यार्थी मतलब शब्द 2 वेळा किंवा 3 वेळा वाचेल. पण मतलबचा अर्थ ज्या वेळा समजेल तेव्हा तो विद्यार्थी बच्चा हा शब्द वाचेल. म्हणजे काय, ज्या ठिकाणी विद्यार्थी अडखळत अडखळत वाचत असतो म्हणजे तो विद्यार्थी चुकीचा नाहीये. तो विद्यार्थी काय करतो आहे का त्या शब्दाचा अर्थ समजून घेण्यासाठी काय करतोय, तो वाचन करत आहे. त्याच्यानंतर भाषा का ज्ञान बघा काय म्हटलंय, भाषा का ज्ञान बच्चे के अंदर मूल्य निर्माण कर रहे या बच्चा भाषा रट रहा है. म्हणजे बघा इंग्रजी वर आला का नाही आता. म्हणजे भाषा का ज्ञान म्हणजे जे भाषेचं ज्ञान आहे ते भाषेचं ज्ञान त्याच्यामध्ये खरंच जातंय का, म्हणजे त्या भाषेच्या माध्यमातून तो आपल्या भावना व्यक्त करतोय का फक्त भाषा रट रहा है. म्हणजे काय, फक्त भाषा पाठांतर करतं. म्हणजे इंग्रजी कशी केली आपण, फक्त पाठांतर करून घेतली. पाठांतर म्हणजे बॅट आहे, कॅट आहे, बॉल आहे, टेबल आहे, खुर्ची, हे शब्द काय केले, फक्त पाठांतर करून घेतले. पण दैनंदिन जीवनामध्ये आपण इंग्रजीचा मराठीप्रमाणे वापर करतोय का. मग इंग्रजी भाषा काय केली आपण रटून घेतली म्हणजे फक्त पाठांतर करून घेतली. पण दैनंदिन जीवनामध्ये उपयोग त्याचा होत नाहीये किंवा आपण ती बोलत नाहीये. म्हणून काय केलं, भाषेचं मूल्यमापन करत असताना त्या मुलांमध्ये ते भाषा अभिव्यक्त होण्याचं, संभाषण करण्याचं कौशल्य निर्माण झालंय का, या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. फक्त तुम्ही जर भाषा मुलं पाठांतर करत असतील तर पाठांतर केलेली भाषा ही कायमस्वरूपी राहत नाही, तिचे विस्मरण होत असतं. म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे, भाषेचं मूल्यमापन करत असताना अंदर मूल्य निर्माण कराय म्हणजे स्वतः तो विद्यार्थी आंतरिक प्रेरणेने जागृत आहे का आणि त्या विद्यार्थ्याला ती भाषेचा वापर करता येतो का याकडे लक्ष द्या. फक्त मुलगा जर भाषा पाठांतर करत असेल, मुलं भाषा पाठांतर करत असतील तर त्याला महत्व नाही. त्यामुळे मुलांना काय करा, मूल्य निर्माण झाले पाहिजे, म्हणजे भाषा वापरायचं संप्रेषण कौशल्य त्याच्यामध्ये निर्माण झालं पाहिजे. त्याच्यानंतर पॉइंट बघा, भाषा का ज्ञान, भाषा ज्ञान का विकास बच्चों को समाज से बाहर रखकर नहीं कराया जा सकता. म्हणजे काय, जर तुम्हाला मुलांना भाषा शिकवायची तर भाषा शिकवायची आहे तर त्यासाठी समाज महत्वाचा आहे. कोणी सांगितलं होतं, लेव वाइगोस्कीने सांगितलं होतं. म्हणजे इथे काय म्हटलंय, भाषा ज्ञान का विकास बच्चों को समाज से बाहर रखकर नहीं कराया जा सकता. म्हणजे जर तुम्हाला मुलांना भाषा शिकवायची आहे तर तुम्हाला एक समाज पाहिजे. ज्या समाजात समजा आपल्या आजूबाजूला कोणी तमिळ बोलतच नाही तर आपण तमिळ बोलतोय का, एक तरी तमिळचा शब्द आहे का आपल्याकडे, तर अजिबात नाही. तर आपण बघा आपल्या समाजामध्ये ज्या भाषा बोलल्या जातात त्या आपोआप ग्रहण करून घेतो. म्हणजे मराठी आपण शिकलो, हिंदी शिकलो, इंग्रजी शिकलो, आयराणी शिकलो, ज्या काही अशा कानडी शिकलो, या ज्या भाषा आहेत आपल्या समाजामध्ये बोलल्या जातात म्हणून आपण ग्रहण केली. आणि जर आपल्या समाजामध्ये जी भाषा बोलली जात नाही ती भाषा आपण शिकू का, अजिबात शिकणार नाही. म्हणून काय म्हटलं गेलं का, भाषा ज्ञान का विकास बच्चों को समाज से बाहर रखकर नहीं कराया जा सकता. म्हणजे तुम्ही अंदमान निकोबार बेटावर काही आता व्हिडिओ टाकतात बघा, त्या लोकांना भाषा येत नाही. का येत नाही, कारण त्या समाजामध्ये भाषा वापरली जाते का. आणि समजा अंदमान निकोबार बेटामध्ये एखादा लहान मुलगा आपण त्याला उचलून आणलं आणि आपल्या समाजामध्ये वाढवलं तर मग त्याला आपल्या समाजामध्ये जी भाषा बोलली जाते ती भाषा त्याला बोलता येईल, बरोबर आहे का नाही. पण आपण पण आपल्याकडील एखादा मुलगा उचलून घ्यायचा आणि तिकडे अंदमान निकोबारवर टाकून यायचं, तिथे ठेवलं त्या बेटावर, त्याला भाषा येईल का, येणार नाही. का येणार नाही, कारण तिथे जर भाषाच बोलली जात नाही त्या समाजामध्ये तर याला भाषा येईल का. मग आता पॉइंट समजला असेल, भाषेचा विकास व्हायचा असेल तर त्यासाठी समाज महत्वाचा असतो. बघा हे मुद्दे आता लक्षात ठेवायचे. भाषेचं आकलन करताना तुम्ही कोणत्या गोष्टी डोक्यात ठेवल्या पाहिजे आणि मूल्यमापन करण्यासाठी काय वापरलं पाहिजे, भाषेचं मूल्यमापन करण्यासाठी हे तुम्हाला आता कळालं असेल. काळजीपूर्वक बघा, लाईक करा आणि प्रत्येक टॉपिक समजून घ्या, समजून घेण्यावर भर द्या. आणि एवढं बघा, आता मी हे स्पष्टीकरण किती दिलेलं आहे, मग हे स्पष्टीकरण तुमच्या भाषेत लिहा ना.
आता मी हे स्पष्टीकरण इथे लिहिलंय का? मग काही विद्यार्थी काय म्हणतात, सर आम्हाला नोट्स पाहिजे. अरे नोट्सच्या माध्यमातून तुम्हाला एवढं बारीक डिटेल देतील का? तुम्ही काय करा, स्पष्टीकरण मी जे देतो ना ते तुमच्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करा. तुमची स्वतःची एक नोट्स तयार करण्याचा प्रयत्न करा. लाईक करा व्हिडिओ सगळ्यांनी, एवढं माझी अपेक्षा आहे.